तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना पक्षातीलच अनेक जे नेते होते ते तुमचे शत्रू झालेत असं म्हणावं, म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इतकी कमेंट्स इतक्या प्रतिक्रिया यायच्या. ते म्हणजे सुनील तटकरे, शेखर निकम, उदय सामंत यांच्याशी तुमचं कधी जुळलंच नाही. का बरं असं? काय काय झालं असं? पहिली गोष्ट मी खरं सांगू का, ह्या लोकांनी मला खूप छळलं. बर, नाही अशातला भाग नाही. याच्यामध्ये आणखीन 10-12 नावं घेता येतील. सांगा. याच्यामध्ये अजून नावं घेता येतील. म्हणजे आता तुम्ही उदय सामंतांचं नाव घेतलं, शेखर निकमांचं नाव घेतलं, आणखीन कोणाचं घेतलं? तटकरे. सुनील तटकरेंचं नाव घेतलं. त्याच्यात कैलासोशी बाळशेट माटे होते, राजाभाऊ लिमये होते, बरं. लक्षात आलं. आणखीन रमेश कदम होते. हे सगळे लोक सातत्यानं माझ्या विरोधात तक्रारी करत होते. या तक्रारींचं पवारसाहेबांच्या पुढे काही चालत नव्हतं. पवारसाहेब माझं काम बघत होते. पण हे लोक अजितदादांच्याकडे, आज अजितदादा हयात नाही, त्याच्यावर काय फार भाष्य करणं बरोबर नाही. पण हे लोक सतत, एक नंदू पवार म्हणून होते, हे असे लोक सातत्यानं माझ्या विरोधात तक्रार करत होते. तक्रार काय असायची? मी पुढे चाललोय. माझ्या आयुष्यात मी कधी खोटं बोललो नाही. माझ्यावर कधी एक भ्रष्टाचाराचा एवढा एक शिंतोडा कोणी उडवलेला नाही. माझ्या कॅरेक्टर बद्दल कोणाची काय बोलायची हिंमत नाही. मी माझं काम करत नाही ह्याच्याबद्दल काय कोणाचं काय म्हणणं काय नाही, अजिबात नाही. पण जलशी, आणि ह्या जलशीतून थोडासा मला भरपूर त्रास झाला होता. ही गोष्ट खरीच आहे, नाही अशातला भाग नाहीये. तुम्ही हे बोलून त्याला दाखवलं ना कारण काय माहिती पवारसाहेबांना? सांगू का तुम्हाला मी? बोला. कारण ह्या सगळ्याला माझं वक्तृत्व. मी आज पहिल्यांदा मॅडम तुमच्या चॅनल समोर बोलतोय. तुमचे वडील म्हणजे माझे खास मित्र आहेत. तुम्ही या ठिकाणी इथं प्रमुख म्हणून आलात, मला आनंद वाटला. इथं आल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं, आनंद वाटला. एक तर माझं वक्तृत्व, कोणी किती असल्याने मी एकदा व्यासपीठावर उभा राहिलो की मैदान मी मारतोच. दुसरी गोष्ट, माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि मी सातत्यानं निवडून येतो. मी कधीही कोणाला माझा प्रतिस्पर्धी समजलो नाही. मी कधीही कोणाच्या पुढ्यातलं ताट ओढलं नाही की मला त्याचं पद काढा आणि मला माझं हे पद द्या, त्याचं हे काढा आणि मला ते द्या. मी कधीच काही बोललो नाही. माझ्या पुढ्यातलं अनेकांनी ताट ओढायचा प्रयत्न केला, पण सुदैवानं त्यांना अपेक्षित इतकं यश आलं नाही. यश आलं त्यांना, नाही अशातला भाग नाही. त्यामुळे यांच्याशी माझं कुठल्याही एका विशिष्ट मुद्द्यावर वैरच नाही. कुठल्याच पक्षात कधीच कोणाबरोबर माझं वैर नाही, कारण मला स्वतःला कुठल्या अपेक्षा नाही. पण मी दिवसागणिक पुढे जात होतो, दिवस रात्र मेहनत करत होतो. हे पवार साहेबांना माहित होतं की कोकणामध्ये शेवटपर्यंत टिकणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे भास्कर जाधव. पवारसाहेब तुम्हाला माहिती आहे दूरदृष्टी असलेले नेते. पण पवारसाहेब सातत्यानं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हे लोक मला छळत होती, ही गोष्ट खरी.